सोलापूर जिल्हा परिषदेत लिपिकांच्या बदल्यांवरून कर्मचारी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराज आहेत. कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अरुण क्षीरसागर, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे, कर्मचारी युनियनचे दयानंद परिचारक, कर्मचारी संघटनेचे राजपाल रणदिवे, जय महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे भीमाशंकर वाले यांनी एकत्रित येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना निवेदन दिले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या लिपिक वर्गीय संवर्गाच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया 12 मे रोजी पार पडली. सदर बदली प्रक्रियेदरम्यान अंदाजे 89 लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बदल्यांसंदर्भात ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या 15 मे 2014 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार जे कर्मचारी विनंती बदलीस पात्र होते त्यांची विनंती मान्य करून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी बदली करणे क्रमप्राप्त होते. कारण अनेक कर्मचारी कित्येक वर्षांपासून त्यांच्या राहत्या घरापासून दूर, त्यांच्या आईवडिलांपासून, मुलापासून दूर राहत होते. प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्याच्या घरची ओढ असते, पण आपण अनेक लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना ते विनंती बदलीस पात्र असताना सुद्धा त्यांच्या बदल्या कोणत्याही ठोस कारणाशिवाय नाकारलेल्या आहेत. ही बाब लिपिक वर्गीय व अन्य संवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असून सदर प्रकरणी आपण लक्ष देऊन लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या 12 मे 2026 रोजी झालेल्या बदली प्रक्रियेस स्थगिती देऊन लिपिक वर्गीय व अन्य संवर्गीय कर्मचारी नियमानुसार विनंती बदलीस प्राप्त आहेत त्यांची विनंती बदली करावी अशी विनंती करण्यात आली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.